मंडळी नमस्कार. महाराष्ट्रामध्ये एक विषय मागच्या काही दिवसापासून चर्चेला आला आहे, तो म्हणजे म्हाडाच्या घराचा. म्हाडाची घरं हा विषय नेहमीच चर्चेचा असतो. बीडीडी चाळीसारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांना दिली जाणारी घरं ही 50 लाख रुपयातच मिळतील अशी घोषणा राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी केली आहे. पोलिसांना घरं फुकट मिळणार नाहीत, ती स्वस्त मिळणार नाहीत, तर 50 लाख रुपये भरावे लागतील असं गृहनिर्माण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. खरं तर घरे कोणालाच देऊ नयेत, ती फुकटही देऊ नयेत, स्वस्तही देऊ नयेत, हा निर्णय आम्हाला मान्य आहे. पण जेव्हा आमदाराच्या घराचा प्रश्न येतो तेव्हा आमदारांना घर उपलब्ध करून देणे, स्पेशली त्यासाठी कर्जाची व्यवस्था करणे आणि मग ते घर देणे असे निर्णय देखील हे सरकार घेत असतं. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून आत्तापर्यंत किती आणि कोणत्या लोकांना घरं दिली गेली आहेत याचा विचार देखील करण्याची गरज आहे. आपण त्यावर नंतर बोलू. पहिल्यांदा पोलिसांचे घर या विषयावरती बोलू. बीडीडी चाळीतील पोलिसांची घरं ही कोणासाठी असतील? महाराष्ट्रातल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या वरच्या अधिकाऱ्यांसाठी ही घरं नक्कीच नसतील, कारण पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम असते. पुढे निरीक्षक, DYSP किंवा ACP, DCP, CP या दर्जाचे जे काही अधिकारी असतात त्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम असते, पगार उत्तम असते. आता एक वाक्य कंसात आहे, त्यांची कमाई देखील, वर कमाई हा जो शब्द असतो तो देखील उत्तम असते. यात त्यांना काही सवलतीनं दिलं जावं असं अपेक्षित नाहीये. पण पोलीस नाईक, पोलीस हवालदार, पोलीस जमादार या पोलिसातल्या सगळ्यात शेवटच्या घटकाची अवस्था काय असते याचा विचार होतोय का? खरं तर सर्वात कमी करप्शन करणारा, संख्येनं नाही म्हणत आहे मी, संख्येनं अधिक असेल, पण रकमेत सर्वात कमी करप्शन करणारा वर्ग हा सामान्य कर्मचारी असतो. या बिचाऱ्याच्या वाट्याला फारसं काही येत नसतं. पगार देखील अत्यल्प आणि तुटपुंजी असते. पण सर्वाधिक बदनामी झेलणारा वर्ग महाराष्ट्र पोलिसांच्या मधला कोणता असेल तर ते पोलीस नाईक, पोलीस हवालदार, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, जमादार या दर्जाचे कर्मचारी असतात. आता यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे 58व्या वर्षी जेव्हा हे सेवानिवृत्त होतील तेव्हा या दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्याकडे एकूण श्री शिल्लक किती असेल आयुष्यातली? PF, ग्रॅच्युटी, रजा रोखीकरण या सगळ्यातून त्यांच्या वाट्याला किती रक्कम येत असेल? फार फार तर 70-80 लाख रुपये त्यांना मिळत असतील. आणि त्यातलीही 50 लाख रुपये घरात घालायची, उरलेलं आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न या पोलिसांच्या समोर असतो. महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या मुलाची आकडेवारी जर आपण काढली मित्रहो, तर लक्षात असं येईल की घराकडं, कुटुंबाकडं दुर्लक्ष झाल्यामुळं, कायमस्वरूपी पोलीस ठाण्यात राहिल्यामुळं या पोलिसांची मुलं फारसं कर्तृत्व दाखवताना दिसत नाहीत. अनेक वेळा तर म्हणजे दाऊद इब्राहिमच्या पासूनचा हा प्रसंग आहे. दाऊद इब्राहिम एका पोलिसाचा मुलगा आणि पुढे तो अंडरवर्ल्डमध्ये जातो. अनेक ठिकाणी अशा पोलिसांची मुलंच गुन्हेगारी कृत्याकडे वळलेली आपल्याला दिसतील. औरंगाबादमध्ये आहेत, बीडमध्ये आहेत, अशी अनेक हिस्ट्री शीटर पोलिसांची मुलं आहेत. याचं कारण वडिलाचं कुटुंबाकडे झालेलं दुर्लक्ष असतं. 24 तास ऑन ड्युटी राहणाऱ्या एका कॉन्स्टेबलला आपल्या पोराच्या वाढीकडे लक्ष देता येत नाही, ही त्यांच्या आयुष्यातली खरी खंत आहे. आणि अशा वेळी त्यांची मुलं गुन्हेगारी जगताकडे वळतात. मी यासाठी हे सांगतोय की त्या माणसाला 24 तास ऑन ड्युटी राहून आयुष्याच्या उत्तरार्धात एवढे पैसे मिळत नाहीत की तो मुंबईत राहणारा असेल तर त्याला 50-60 लाखाचं घर विकत घेता येऊ शकेल. निवृत्त पोलिसांना घरं फुकट दिली पाहिजेत या मताचा मीही नाही. पण निवृत्त पोलिसांच्यासाठी स्वस्तातली घरं उपलब्ध करून देण्याचं काम सरकार करू शकतं. कामाच्या वेळी असताना म्हणजे नोकरीत असताना, कर्तव्यावर असताना त्यांना पोलीस क्वार्टर मिळते आणि निवृत्त झाल्या क्षणी त्यांना ती क्वार्टर रिकामी करावी लागते. त्यावेळी त्यांच्यासमोर राहायचं कुठे हा मोठा प्रश्न असतो. कारण मुंबईत घर घेता येऊ शकेल असं त्यांचं उत्पन्न देखील नसतं. अशा वेळी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला सेवा संपल्यानंतर हक्काचं छप्पर मिळावं यासाठीची एखादी योजना पोलीस दलाच्या मध्ये आणणं आवश्यक आहे.
आयुष्याच्या उत्तरार्धात सरकार देखील आपल्याला बेघर करतं, ही भावना त्यांना करप्शन करायला उद्युक्त करू शकते. किमान घरासाठी तरी पैसे कमवा, ही भावना त्यांच्या मनामध्ये वाढीला लागू शकते. मायबाप सरकार हे उद्योग करत नाही असं नाही. अनेकांना घर देण्याचं काम सरकार करत आहे. कितीतरी मुख्यमंत्र्यांनी, खास करून विलासराव देशमुख जेव्हा लातूरमध्ये मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा लातूरच्या ऑलमोस्ट 60% पत्रकारांना पुण्या मुंबईमध्ये फ्लॅट दिले होते. अनेकांनी तर ते फ्लॅट विकून टाकून मोकळं देखील झालेत. काही जणांचे तर पैसे येता येता संपलेत. एखाद्या ह्याच्यामध्ये मी ते उदाहरणासहित सांगू शकतो. नांदेडमध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा तिथल्याही समस्त पत्रकारांना मुंबईत पुण्यात फ्लॅट उपलब्ध करून अशोकरावांनी दिलेले आहेत. शेकड्यांनी फ्लॅट मुख्यमंत्र्यांनी वाटलेले आहेत. फ्लॅट मोठमोठे 1 BHK 2 BHK यासारखे. आणि पोलिसांना असं 600-800 स्क्वेअर फीटचं घर नकोय मुंबईत. त्यांना 300-350 स्क्वेअर फीटामध्ये देखील त्यांचं काम भागून जातं. अशा व्यक्तींना घरे देताना जितक्या उदारतेनं पत्रकारांना घरं दिली जातात, जितक्या उदारतेनं 10% कोटातून कलाकारांच्या नावाखाली आपल्या व्यक्तींना घरं दिली जातात, जितक्या उदारतेने आमदारांना घरं दिली जातात, तितक्याच उदारतेने गरीब असलेल्या पोलिसांना देखील, गरजवंतांना घरं दिली जावीत एवढं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा पोलीस 30-35 वर्ष आयुष्याची काम करतो, सरकारच्या सेवेत असतो, राज्याच्या सेवेत असतो आणि त्या व्यक्तीला आयुष्याच्या उत्तरार्धात घरही मिळणार नाही, हीच गोष्ट खूप खंत वाटणारी असते. म्हणूनच या विषयात सरकारने मोफत न देता सवलतीच्या दरात किंवा त्यांच्या पेन्शनवर थोडंफार कर्ज देऊन कमी दरानं, व्याज दरानं जर कर्ज उपलब्ध करून दिलं तर पोलिसांच्यासाठी हे खूप चांगलं होईल. मायबाप सरकार हे ऐकेल एवढीच अपेक्षा आपण ठेवू शकतो. बाकी सरकारच्या विरोधात काही बोललं तर याच पोलिसांची बाजू घेतली म्हणून माझ्यावर गुन्हा देखील दाखल करायला कमी करणार नाहीत. बाबा हो, पोलिसांचा तरी विचार करा, ज्यांचा राजकीय वापर तुम्ही करणार आहात. नमस्कार.